दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं मंदिरही दुमदुमून गेलेली आहेत। मी आता नाशिकच्या अतिप्राचीन असं ओळखलं जाणाऱ्या एकमुखी दत्त मंदिरात आहेत। आपण जर बघितलं तर अगदी पहाटेपासूनच भाविकांनी ते दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। मंदिराला फुलांची अशी आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहेत आणि दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी खरं तर मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मंदिरात येऊन पोहोचलेले आहेत। या मंदिराचं खरं तर काय वैशिष्ट्य आहेत, कसा दत्त जन्म सोहळा पार पडणार आहे ते आपण जाणून घेऊयात। मंदिराचे पुजारी आहेत मयूर बर्वे। गुरुजी काय सांगाल, काय आज कसा पद्धतीने धार्मिक सोहळा, कसं धार्मिक एक 7 दिवस झाले उत्सवाची सुरुवातून आणि आज दत्त जन्म अतिशय मोठ्या आनंदात उत्सवात पार पडत आहे। 7 दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम झाले। त्याचबरोबर आजचा तो काही 26 तारखेला दत्त जन्म आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा। या दिवशी पहाटे 5 वाजता लघुरुद्राचा अभिषेक झालेला आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरतीचं नियोजन आहे व संध्याकाळी 6:15 दत्त जन्म सोहळा साजरा करणार आहे व 29 तारखेला व 30 तारखेला विश्वकल्याणार्थ दत्तयागाचं नियोजन आहे व 1 तारखेला प्रसादाचं नियोजन आहे। मंदिराचं काय असं वैशिष्ट्य आहे? मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का सद्गुरू बर्वे महाराजांना मूर्ती दत्त संप्रदायिक सद्गुरू बर्वे महाराज यांना दत्त उपासनेने दत्त महाराज प्रसन्न झाले व ही मूर्ती त्यांना नदीपात्रामध्ये सापडली। एक छोट्या मठाच्या रूपामध्ये होतं, घराच्या रूपामध्ये। कालांतराने त्याचा प्रसार झाला, भाविकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला लागल्या, त्यामुळे एक मंदिराचं रूप त्याला यायला लागलं। आपण बघत आहोत खरं तर अशाच प्रकारे भाविकांची रेलचेल जी आहेत, मांदिळे जी आहेत ती दिवसभर बघायला मिळणार आहे। जवळपास 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम इथे पार पडणार आहेत। कॅमेरामन मयूर बारगेचे सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।